Hello student, in standard 7 science, in the chapter nutrition in living organism, we are going to study about the nutrition in animal. In the previous video, we learned about the 5 steps in nutrition. According to that, now we are going to learn about the types of nutrition in animals. There are 3 types of the nutrition in animal: holozoic nutrition, saprozoic nutrition, and parasitic nutrition. First, here is a holozoic nutrition. Actually, holozoic is the Greek word. It is coming from the Greek language. Holo means whole, संपूर्ण, zoic, ग्रहण. हॉलोझाइक न्यूट्रिशन मध्ये 5 स्टेप येतात, ज्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. In the holozoic nutrition, there is a ingestion, means food is taken into the body. Second step is a digestion, means conversion of food into the simple soluble forms. Third step, absorption, transfer of the soluble food to the blood. Fourth step, assimilation, means utilization of the absorbed food by cell and tissue for energy production and growth and repair. And fifth is egestion, means removal of waste product. Here is amoeba. Then how amoeba inject food in his body, means what is the nutrition type? Amoeba does not have organs like hands and mouths. It is unicellular animal. It can take in food through any parts of the surface of its unicellular body. It surrounds the food particle from all sides to take into the cell. After that, it digests the food with the help of different enzymes. An undigested food is left behind as the amoeba moves further with the help of the pseudopodia. Thus, like the amoeba, Euglena, Paramecium are the example of the animal. And these animals are all the state of the nutrition occurs within their unicellular body, which I learned previous. Means holozoic. holozoic nutrition हे याला पूर्णभोजी पोषण असं म्हटलं जात असतं. संपूर्ण आहार यातून होत असतो. 5 स्टेप मधून त्याला अन्नग्रहण, अन्नपचन, अन्न शोषण आणि सात्मीकरण आणि त्यानंतर उत्सर्जन या स्टेप मधून जे अन्न जात असतं. मग यामध्ये मानव प्राणी सुद्धा येत असतो. हा मानव प्राणी किंवा इतर जे प्राणी आहेत ते प्राण्यांच्या शरीरामध्ये या प्रकारचं न्यूट्रिशन हे घडताना दिसून येतं. तर अमिबा मध्ये आपण आता जस्ट समजून घेतलं की अमिबा हा त्याच्या स्युडोपोडिया म्हणजे काय, त्याचे छद्मपाद म्हणजे जे पाय त्याचं, कारण अमिबा हा पाण्यामध्ये सातत्याने आकार बदलत असतो, त्याला कोणताही सारखा आकार नाही. तर बघा आकृतीत बघा, तो त्याच्या शरीरामध्ये फूड पार्टिकल्स हळूहळू मध्ये घेतो आणि त्यानंतर तो त्याच्यातला जे घटक आहे तो शोषून घेतो. त्याच्या एन्झाईम्सने त्याचं डायजेशन होत असतं आणि अनडायजेस्टेड फूड जे आहे ते परत तशाच पद्धतीने तो शरीराचा एक भाग बाजूला करून तो स्वतःच्या पायाचा आकार किंवा शरीराचा आकार हा बदलत असतो
आणि ते अन्न बाहेर टाकत असतो. अशा पद्धतीने त्याचं पोषण हे घडून येत असतं. आता त्याला माउथ नसल्यामुळे हे त्याच्यात हे शक्य झालेलं आहे. काही इन्सेक्ट्स आहेत, त्यांच्या शरीरामध्ये तुम्हाला बरेच इंजेक्शन कशा पद्धतीने होत असतं. इंजेक्शन म्हणजे काय, अन्नाचं ग्रहण कसं होत असतं. तर काही इन्सेक्ट्स आहेत, म्हणजे कॉकरोच, insect like cockroach and grasshoppers which nibble have jaws like mouth parts. त्यांच्या गिळंकृत करण्यासाठी त्यांच्या शरीराला मोठा जबडा असतो. बटरफ्लाय sucks the food with the tube like proboscis. म्हणजे काय की त्याला एक शुंडक असतं बटरफ्लाईज ना, त्याच्यातून ते ओढून घेतात अन्न किंवा ते परागकण असतील. मॉस्किटोला काय असतं, मॉस्किटो अँड द बेड बग्स आर द निडल लाईक माउथ पार्ट्स अँड टू पियर्स अँड द ट्यूब लाईक माउथ पार्ट्स टू सक द ब्लड फॉर द अदर फ्लुइड. ढेकूण आणि डास यांना एक विशिष्ट प्रकारची हे असते, सोंड असते, आणि ती काय करतात, ती आपल्या शरीरावर टेकवतात आणि त्याच्यातून रक्त शोषण करून घेतात. म्हणजे अशा पद्धतीच्या प्रत्येक प्राण्याचं एक वैशिष्ट्य दिसून. आता या प्राण्यांमध्ये सुद्धा बघा तुम्ही क्लासिफाय करू शकता ॲनिमल्स विथ द डिफरंट फूड हॅबिट्स. बघा कोल्हा दिसतोय, पोपट आणि सॅलमॅन्डर नावाचा एक सरड्यासारखा एक प्राणी असतो. देयर इज मॅन, त्यानंतर हरिण, त्यानंतर लायन, त्यानंतर व्हल्चर्स म्हणजे त्याला गिधाड असं म्हणतो. तर प्रत्येकाची पोषणाची प्रक्रिया ही वेगवेगळी आहे. जर आता पक्षी म्हटलं तर त्याला चोच आहे. सॅलमॅन्डर असेल तर तो जिभेला जे त्याला जो कीटक पाहिजे तो ती जीभ बाहेर काढतो काही अंतरपर्यंत, म्हणजे जवळजवळ एक फुटापर्यंत ती जीभ बाहेर निघू शकते किंवा अर्ध्या फुटापर्यंत निघू शकते, आणि त्याच्यातून एखादा कीटक तो चिटकतो त्याला, त्याचा स्टिक होत असतो आणि ते ग्रहण करत असतो. कोल्हा, लांडगा, कुत्रा वगैरे ज्यांची आहे ती त्यांना खाण्यासाठी जबडा असतो, सुळे असतात, मात्र ते दूध किंवा तत्सम पाण्यासारखा पदार्थ जिभेने चाटून घेतात. त्यांना सकिंग करता येत नाही कारण त्यांना ओठ नसतात. मानव प्राण्याला बघा सगळ्या दाता पण आहेत आणि ओठ पण आहेत, तो सकिंग पण करू शकतो. आता मानव प्राणी जो सुरुवातीला काय करतो की जेव्हा त्याचं मातेच्या पोटातून आल्यानंतर त्याला तो आधी सकिंग करत असतो 6 महिने 1 वर्षपर्यंत. त्याला दात नसतात. नंतर तो सकिंग नंतर त्याच्या शरीरामध्ये दाताची वाढ होते, तो अन्न चरवण करून खाऊ लागतो. हरिणीचं पण तसंच आहे की काही पद्धती आहे, अन्न घेतल्यानंतर ते परत बाहेर काढून परत बारीक चावता येतं. सिंहाचं एक लक्षण आहे की माहिती मांसाहार खाताना त्यांना तशा प्रकारचं त्यांचा तीव्र असा जबडा दिलेला आहे, त्यांना हाताला पंजे दिलेले आहेत ते हे करण्यासाठी. वल्चर्सना एक कठीण अशी चोच दिलेली आहे. तर ही प्रत्येकाची ही फूड हॅबिट्स आहे. नाव अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ द फूड, animals can be classified as herbivorous, carnivorous, omnivorous, scavengers and decomposers. या 5 टप्प्यांमध्ये त्यांचे जे अन्न आहे त्या अन्नावरून त्यांचं विभाजन पडलेलं असतं. हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे, तो मी मराठीत आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेत तुम्हाला समजावून सांगतो. हर्बिवोरस आपण आता त्याला समजूया की जे प्राणी वनस्पतीवर जगतात. The herbivores use the plant directly as their food. Example are the grazing animals. त्यांना ग्रॅनिहोरस सुद्धा म्हणतात. सीड एटर्स, सीड म्हणजे बिया, इटर्स म्हणजे बिया खाणारे, बीज खाणारे. फ्रिजिहोरस म्हणजे फ्रूट इटर्स, काही प्राणी मंकी वगैरे जे असतात ते फ्रूट खात असतात, काही बिया धान्य खात असतात, काही गवत खात असतात. तर असे हे जे प्रकार आहेत हे हर्बिव्होरस मध्ये खास करून मोडले जात असतात. म्हणजे ज्याला हरित वनस्पतींवर जगणारे प्राणी आपण म्हणू शकतो. कार्निव्होरस सेकंड टाइप, ॲनिमल दॅट डिपेंड्स ऑन द अदर ॲनिमल्स फॉर देअर फूड आर द कार्निव्होरस. कार्निव्होरस आर द डायरेक्टली इंडिपेंडंट ऑन द प्लांट ऑर द फूड. आता कार्निव्होरस म्हणजे काय, जे प्राणी दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून असतात अन्न म्हणून, तर त्यांना कार्निव्होरस असं म्हणत असतो. त्यांना भक्षण करणारे प्राणी.
हे जे आहेत डिपेंडंट्स, तर किंवा मांसाहारी प्राणी आपण त्यांना असं सोप्या भाषेत म्हणू शकतो. एक्झाम्पल्स आर द ॲनिमल दॅट फीड्स हार्बिव्होरस, त्यांना प्रेडेटर्स सुद्धा म्हणत असतात. ॲनिमल्स दॅट फीड्स ऑन द इन्सेक्ट दॅट इज इन्सेक्टिव्होरस, जे इन्सेक्ट खातात त्यांना इन्सेक्टिव्होरस म्हटलं जात असतं. प्रेडेटर्स म्हणजे जे हार्बिव्होरसना खातात त्यांना प्रेडेटर्स म्हणत असतो. तर अशा पद्धतीने दुसऱ्यावर जगत असतं. म्हणजे मानव हा केवळ हार्बिव्होरसच नाही, तर आपण त्याचा तिसरा टप्पा बघूया की आपण काय करू शकतो. आपण केवळ मांसाहारावर जगत नाही, तर आपण ओमनिव्होरसमध्ये येत असतो, की जे ॲनिमल्स दॅट ऑब्टेन देअर फूड फ्रॉम द बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज अ ओमनिव्होरस. एक्झाम्पल आर द मंकी, चिंपांझी, ह्युमॅन एक्सेट्रा ना. ते त्याच्यावर पण जगत असतात, प्लांट्सवर जगत असतात, ॲनिमल्सवर जगत असतात. तर ते छोटा छोटा मांसाहार पण करत असतात काही प्राणी. Some of the organisms around us perform the function of the cleaning and the conserving the environment. काही आजूबाजू आपल्या अवतीभोवती असे काही प्राणी आहेत की ते स्वच्छतेचं काम करत असतात, क्लिनिंग करत असतात एन्व्हायरमेंटची. त्याच्यात स्कॅव्हेंजर्स नावाचा चौथा प्रकार आहे, दॅट इज ऑब्टेन देअर फूड फ्रॉम द डेड बॉडीज ऑफ द ॲनिमल्स. काही प्राणी जे असतात ते मृत शरीरावर जगत असतात. म्हणजे प्राणी मृत झाले असतील त्यांच्यावर ते जगत असतात. क्रो असेल, व्हल्चर्स असतील, क्रो म्हणजे कावळा असेल, हैना असेल, तर व्हल्चर्स म्हणजे आपण गिधाड माहीत असेल, मेलेल्या प्राण्यावर ते जगत असतं. पण ते त्याच्याने काय होत असतं, हे जर नसले, क्रो जर एन्व्हायरमेंटमध्ये नसला, तर संपूर्ण ह्या प्राण्यांना त्यांच्या नष्ट कोण करणार असा प्रश्न निर्माण होऊन जाईल. आणि पाचवा भाग जो आहे तो म्हणजे डिकॉम्पोजर्स. डिकॉम्पोज करणे म्हणजे काय, त्यांना त्यांचं जे विघटन करणारे आर द सम मायक्रोब्स, ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. तुम्ही रस्त्यावर एखादा मेलेला छोटासा प्राणी पाहिला असेल पडलेला, तर त्याच्यावर काही माशा आणि काही कीटकांच्या किंवा ते तुम्हाला असं गर्दी दिसेल, किंवा त्याच्यातले अत्यंत सूक्ष्म जे असतात ते सडण्याची क्रिया होत असते. ते मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे, दॅट इज द मायक्रोब्स विच ऑब्टेन देअर फूड फ्रॉम द डिकम्पोजिंग द डेड बॉडीज ऑफ द ऑर्गॅनिझम्स ऑर द अदर मटेरियल्स. काही अदर मटेरियल्सवर असतात. आपलं चामड्याची चप्पल असतील तर त्यांच्यावर सुद्धा डेड बॉडीजवर फंगस तयार होऊन जातं. हे फंगस जे असतं त्याला डिकम्पोजर्स असं म्हणत असतं. तर ह्या प्रकारामध्ये अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ द ॲनिमल्स, these are the classified as herbivorous, carnivorous, omnivorous, omnivorous and scavengers and decomposers. स्कॅव्हेंजर्सना आपण भक्षण करणारे म्हणू शकतो. Now the second topic, सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. सॅप्रोझोइक न्यूट्रिशन म्हणजे तुम्ही असं कधी पाहिलं असेल की काही प्राणी जे आहेत ते द्रव पदार्थ, एखाद्या मेलेल्या प्राण्याचा किंवा मृत शरीरामधील द्रव पदार्थ शोषून त्यांचं पोषण हे करत असतात. सम इन्सेक्ट्स, युनिसेल्युलर ॲनिमल्स एक्सेट्रा ऑब्टेन द न्यूट्रिएंट्स बाय absorbing the liquid organic material from the dead bodies of other animals or from the environment. This is the saprozoic nutrition. That is houseflies, ants, spiders. तुम्ही मुंग्या पाहिल्या असतील, माशा पाहिल्या असतील, स्पायडर्स पाहिले असतील, भिंतीवरचे जे कोळी पक्षी असतात हे जे असतात हे अशा पद्धतीने त्यांचं पोषण हे करत असतात. त्याचा हा दुसरा टाईप आहे. लास्ट टॉपिक, पॅरासायटिक न्यूट्रिशन. पॅरासायटिक न्यूट्रिशन म्हणजे त्याचं सम ॲनिमल्स डिपेंड्स अपॉन अदर ॲनिमल्स फॉर द फूड. दुसऱ्यांवर अवलंबून असणारे पोषण जे आहे प्राण्यांवर अवलंबून असतात. दिस कॅन ऑब्टेन द फूड ओनली फ्रॉम ॲनिमल्स ऑन हुम दे आर डिपेंडेंट. फक्त ते दुसऱ्या प्राण्यांवर ते उपजीविका करू शकतात, म्हणून त्यांना त्या प्रकारच्या ज्या पोषणाला आपण काय म्हणत असतो, परजीवी पोषण असं म्हणत असतो. नेक्स्ट टॉपिक, दॅट इज एक्टोपॅरासायटिक. Ectoparasitic nutrition means the some animals live on the body surface of the other animal and obtain their food by sucking their blood. This is called as a ectoparasitic nutrition.
तुम्ही प्राण्यांच्या अंगावर असणारी गोचीड पाहिली असेल तर, किंवा मानवाच्या शरीराच्या म्हणजे डोक्यामध्ये असणाऱ्या उवा पाहिल्या असतील, तर या उवा ज्या असतील किंवा अंथरुणामध्ये असणारे जे बेडबग्स असतात, काही टिक्स असतात, लाऊज असतील, तर हे जे आहे हे या पद्धतीचं पोषण करत असतात. ते सकिंग करतात ब्लड दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात, म्हणून त्यांना एक्टोपॅरासायटिक असं म्हटलं जात असतं. आता दुसरा एक नेक्स्ट प्रकार आहे, तो म्हणजे एंडोपॅरासायटिक. एक्टोपॅरासायटिक आणि एंडोपॅरासायटिक हे 2 टाईप्स आहेत पॅरासायटिकमध्ये. तर एंडो म्हणजे आतल्या बाजूस, जे शरीराच्या आतमध्ये असतात ते. ॲनिमल्स लाईक टेपवर्म अँड द राऊंड वर्म्स लिव्स इनसाइड द बॉडी ऑफ द अदर ॲनिमल अँड ऑब्टेन देअर फूड्स. दिस इज कॉल्ड ॲज अ एंडोपॅरासायटिक. These animals are known as the endoparasites. शरीरामध्ये, मानवी शरीरामध्ये पोटात जंत पडतात, ऐकलं असेल तुम्ही कधीतरी. तर ते जंत पडणे म्हणजे काय, पोटामध्ये जंत जातात किंवा काही पट्टकृमी नावाचे कृमी असतात, ते तुमच्या शरीरामध्ये कायमस्वरूपी राहायला येऊन जातात. ते तुमच्या पायाच्या हाडांच्या जागांमध्ये जिथे गॅप मिळेल त्या ठिकाणी ते राहायला ते वाढ होते, आणि तशा प्रकारचं जे असतील तर आपल्याला हत्ती रोग सारखे आजार हे होत असतात. आणि हे एंडोपॅरासायटिक त्यांना म्हणतात. आणि एक्टो म्हणजे बाहेरच्या बाजूला, अंगावरील उवा असतील किंवा काही घटक असतील तर ते आपल्या शरीरावर चिटकून शोषण करत असतात, आणि हे आतल्या बाजूतून शोषण करत असतात, म्हणून एंडोपॅरासायटिक. म्हणजे पॅरासायटिकचे 2 आणखी उपप्रकार आहेत, एक्टोपॅरासायटिक आणि एंडोपॅरासायटिक. तर अशा पद्धतीने आपण आज या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे. त्या अभ्यासानुसार त्याचे मुद्दे लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. राईट डाऊन इन युअर नोटबुक अँड सॉल्व द एक्सरसाइज. थँक्यू.